हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही बघू शकता ही आहे बाळूमामाची पालखी येलेली आहे. आणि तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओ बघितलेच असेल. मी 4-5 दिवस गेले होते लगातार आणि तो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. आणि ही आजचा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण आता पालखी चाललेली आहे पुढे दुसऱ्या गावाला. आणि बघा किती पिवळे सगळे आफाट. आणि ही सगळी नगरसेवक यांनी बारामतीच्या म्हणजे तांदूळवाडीच्या त्यांना बोलवलं, पण त्यांची सगळी सोय त्यांनी केलेली आहे. आणि बघा आता भंडारा उधळतेच आणि खूप वेळ झालं ही भंडारा उधळतेच. जे भैरवनाथाचं मंदिर जिथं पालखी होती तिथनं ही मिरवणूक काढलेली आहे. तो पण व्हिडिओ सुरुवातीचा मी दाखवणार आहे. हा अगोदर टाकायले तर पलीकडे बघू शकतात बाळूमामाचा घोडा राजा नावाचा कसा डान्स करतोय. आणि चांगला जल्लोष चाललाय, डान्स चाललेला आहे. आणि चांगला घोडा पण नाचायला आहे. आणि माझी काय हाईट पूर्ण झाली तर बघा हे बाळूमामाच्या घोड्याचं असा डान्स चाललाय. आणि असं एकदमच अचानक ते उड्या मारतो, भीती वाटते, त्यामुळे मी लांबच सरकते, कारण अचानक कधी येईल सांगता येत नाही. पण चांगला चाललेला आहे डान्स. आणि तोंडाला सगळे पैसेच लावलेत तोंडाच्या वरती. तर बघा हा घोडा मी तुम्हाला म्हणलं होतं त्याप्रमाणे हा इकडे यायलाय. आणि त्यामुळं घाबरून मी जरा लांबच सरकले, कारण तिचं सांगताच येत नाही. 2 वेळा 2 व्यक्तींना असं लाथ मारली त्यांनी. शेवटी तो पण काय बाळूमामाचा घोडा असला म्हणून काय झालं, त्याला पण जीव आहे ना, कारण लोक तसे करतातच. तर चला मी आता तुम्हाला दाखवणार आहे बाळूमामाच्या पालखीच्या साईडनं जी लेडीज हो का हे डोक्यावरती कळशी घेऊन, आणि त्या कळशीवरती आंब्याचे पानं आणि नारळ आणि कळशीला गजरा असा लावलेला आहे. आणि ते त्यांच्या पालखीच्या साईडनं चलते आहेत मागं. सुरुवातीला ह्या बायका चलत्यात, नंतर घोडा आणि नंतर मग पालखी. तर बघा हे आमच्या गल्लीतली छोटीशी मुलगी आहे परी, कशी डान्स करायली. तिची मम्मी म्हणती इकडं घ्या. चला त्यांचं झालेलं आहे. आता पालखी आलेली आहे तांदूळवाडीच्या दिशेनं. तर आता ही चाललेली आहे. शेवट त्यांचं फटाके बघा कसे लावलेले आहेत. आणि नेमकं फटाकेच्या जवळच मी होते. तर बघा ही पालखी आहे बाळूमामाची. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवली होती भैरवनाथच्या मंदिरमध्ये, जेव्हा तिथं प्रस्थापन केलं होतं. आता हे चाललेली आहे. आणि आपण आता वाट लावणार आहे शिवापर्यंत. बारामतीचं म्हणजे शिव ह्या गावाचं जे आहे तांदूळवाडीचं तिथपर्यंत जाणार आहेत आपण. आणि ऊन भरपूर झालेलं आहे तरी सुद्धा काही वाटत नाही. हे बघा बाळूमामाच्या घोड्याची पूजा करायलेत. कोणी पायावरती पाणी टाकते, हळदी कुंकू लावते, पाया पडतात. चला आज आपण एवढं 4-5 दिवस गेलोत, आज आपण बी पाया पडूया आणि दर्शन घेऊया, कारण आता आपल्याला आदमापूरला कधी जाणं होईल काय सांगता येत नाही. आणि हे बघा बाळूमामाचा घोडा, बायका डोक्यावर कळशी आहे तरी ह्यांना घेण्याची दर्शन घाई आहे. आणि ह्यांनी दर्शन घेतलं नसेल का 7 दिवसात, घेतलंच असेल, सकाळीही घेतलं असेल, तरीही आता आज चाललेत म्हणून बायकांची लगबग नुसती चालली दर्शन घेण्यासाठी आहे. तर असो चला. बघा आजीबाई सुद्धा डोक्यावरती किती आवडीनं कळशी घेऊन चाललेले आहेत. खरंच मी सुद्धा कुठल्या देवाचं एवढं हे केलेलं नाही. पहिल्यांदाच फर्स्ट टाईम मी 5 दिवस लगातार आली होते इथं. दररोज रात्री यायच्या, आरतीला का होईना येतच होते. तर बघा हे कशा ह्यांचं एवढा उधळलाय ना भंडारा, सांगूच नका, प्रमाणाच्या बाहेर. सगळे बगल तिकडलं तांदूळवाडीत रस्ता सगळा भंडारीने भरलेला आहे. आणि ही आहे पालखी बाळूमामाची. तर बघा आता ती पालखी इथं 7 दिवस होती. बायकांनी दर्शन घेतलं नसेल का, तरी बायकांची इथं आता ही पादुका आहे तिथं त्यांच्या बाळूमामाच्या ह्या माणसापाशी. ह्यांचं चाललंय घाई नुसती गडबड की तिथं पण तरी जायचं घ्यायचं दर्शन. सकाळी आता घेतलीच असेल, ज्यांनी राहिले असतील कामाला वगैरे गेलेल्या, त्यांचं चाललंय दर्शन घ्यायला, भंडारा लावतात. आपण पण घेऊया एवढ्या गर्दीतनं दर्शन, कारण आता चाललेले आहेत. मी काय सकाळी आले नव्हते, ऊन भरपूर झालेलं आहे तुम्ही बघू शकता, त्यामुळे मी स्टॉल बांधलेला आहे. आणि मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळे बी. तर बघा हा बाळूमामाचा घोडा खूप सुंदर रुबाबदार घोडा आहे. आणि दर्शन घेत आहेत प्रत्येक ठिकाणी, घराच्या समोर पायावर पाणी ओततात आणि दर्शन घेत आहेत त्यांना हळदी कुंकू लावून. चला आता हे जवळजवळ शिव आपला जवळच आलेला आहे. तर बघा पायाला घुंगरू वगैरे बांधलेले आहेत. लोक अफाट संख्या आहे. इथं वृद्धाश्रम होतं, वृद्धाश्रमातल्या व्यक्तींनी बी येऊन पाया पूजा केली बाळूमामाच्या राजाची.
तर आता राजा पुढे चाललेला आहे, आपण पाठीमागं चाललेलो आहेत. आणि माझे मिस्टर कुठं आहेत काय माहीत नाही. त्यांना म्हटलं पुढे गाडी घेऊन जावा, तर मी चाललेले आहे. माझ्या काय कपाळाला भंडारा नाही, तोंडाला पॅक बांधलं होतं, तर फक्त धुळीच्या ॲलर्जीमुळं बांधलं आहे मी. आणि बघा इथं अफाट संख्या ही सगळ्या बायका आलेल्या आहेत शिवावरती आणि कळशा घेऊन. तर खरंच खूप वाईट वाटायले, बाळूमामांच्या पालखीला आपण इथं बाय बाय करणार आहेत. ते क्षण खरंच खूप डोळ्यात पाणी येण्यासारखंच आहे. आणि बऱ्याच बायकांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता इथं शेवट हे शिवाला काही राहिलेले आहे तिथे दुकानदार वगैरे, आता ती पूजा करतील. आणि मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर आता इथं आम्ही डेली फिरायला येतो असतो, वॉकिंगला जातो, तिथं आलेली आहे पालखी. आणि हाच तो शिव आहे जिथनं आपल्याला बाळूमामाच्या पालखीला बाय बाय करायचं आहे. आणि खरंच वाईट वाटायले आज, म्हणजे असं कंटिन्यू आम्ही 5 दिवस नाही गेले, 7 दिवस झालं आलती. पहिले 2 दिवस काय माहिती नव्हतं. आणि बघा हे कळशा घेऊन कशा बायका आहेत भरपूर, म्हणजे किती आवडीने, एवढं ऊन आहे काय नाही. सकाळी मिरवणूक निघालेली आहे 10ला, तेव्हापासून बायका आहेत. आणि बघा तिथं डीजेवरती डान्स करत आहेत. आणि खूप छान सेलिब्रेशन, म्हणजे चांगलं ही केलेलं आहे. ते बघा पाया पडायलेत बाळूमामाच्या राजाच्या घोड्याच्या. तर खूप छान तयारी केली होती. आणि हे आणण्याचे मानकरी आहेत म्हणजे आपले नगराध्यक्ष सातव सर यांनी ही पालखी बारामतीत बोलवली होती. आणि सातव सरांनी म्हणजे पावती फाडावं लागते. हे बघा भंडारा कसा उधळायलेत, पावती फाडून यांना आणलं होतं हे पालखीला. तर बघा हे बाळूमामाचा भंडारा उधळत आहेत. आणि खरंच खूप छान तयारी सातव सरांनी केली होती. आणि आत्ताच त्यांचं नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि तसेच पप्पू चव्हाण म्हणून इथले नगरसेवक आहेत त्या गावाचे, तांदूळवाडीचे, त्यांनीसुद्धा खूप मस्त तयारी केली, नियोजन सगळं व्यवस्थित सगळं केलेलं आहे. आता बाळूमामाची पालखी चाललेली आहे या कोपऱ्यावरून. तर चला बाळूमामाच्या नावाने चांग भलं. 7 दिवस अख्खं गाव जेवायला येत होतं प्रसादाला, तरी कधी कमी पडलं नाही. सगळी तयारी नगरसेवक दादांनी एकदम मस्त केलेली आहे. तर बघा इथं ते पण आलेले आहेत, पप्पू चव्हाण पण इथं. आणि ते पण शिवापर्यंत आलेले आहेत. तर बघा चाललेले आहेत. खूप वाईट वाटायलंय, मला कधीच कुठल्या देवाविषयी असं वाटलं नव्हतं. आणि हे आज जाणार आहे त्याचं खूप दुःख वाईट वाटायले. कारण मनातून सांगते मी, कारण आत्तापर्यंत मी कधी एवढं कुठल्या देवाला गेले नाही, सेवा केली नाही. पहिलेच हे असे आहेत की मनापासून सगळं केलं गेले. आणि बघा हे आता फेऱ्या घ्यायलेल्या आहेत, ह्यांना शेवटच्या आता फेऱ्या घ्या म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग तिथनं आपल्या आपल्या घरी जावा, कारण इथनं आता पालखी जाणार आहे पुढच्या गावाला. आणि बऱ्याच बायकांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं आहे, कारण लगातार 7 दिवस झाले हे इथं मुक्कामी होते. ज्याच्यानी जशी सेवा घडेल तसं केलं. आणि आपल्या घरी पण आले होते, प्रत्येकाच्या घरीसुद्धा गेले, त्यांनी खरंच छान केलं. आणि राहिले हे जवळजवळ 15 दिवस झालं बारामतीत होते. आणि इथं विश्रांतीसाठी बाळूमामाचा राजा म्हणजे घोडा थांबवला होता साईडला, सावगी होती तिथं, कारण त्याला पण शेवटी जीव आहे ना. तर चला इथं बघा आता बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायले आणि दर्शन घेऊन प्रस्थापन करणार आहे पुढच्या गावासाठी. आणि हे बाळूमामाचा हा घोडा आहे बघा, वर तोंडातला त्याला दिसण्यासाठी समोरच ही बाळूमामाची सेवा करून खूप मन प्रसन्न झालं. आणि मी सुद्धा त्यांना वाट लावण्यासाठी आलेले आहे. आणि हे तर काय सकाळपासूनच आलेले आहेत इकडं. तर वाईट वाटते की आता ते चाललेले आहेत. आणि आम्हाला पहिले बारामतीत होती ते 7 दिवस तरी माहिती नव्हतं, नंतर शेवटचे 5 दिवसात माहीत झालं. कंटिन्यू गेले हो का. बघा आजीबाईंची कशी घाई चालली, त्यांना असं जाऊ देऊ बी वाटत नाही. आणि नंतर असं वाटतं की चला आता शेवटचं पाया पडून घ्यावं, आता ती चाललेत त्यांच्या गावाला. शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या गावाला जायचं आहे, मग आपल्याला जाऊ देऊ वाटत नाही त्यांना. पण शेवटी त्यांचं बी आदमापूर हे गाव आहे, जसं आपलं गाव असतं तसं त्यांना शेवटी तिथं जावंच लागेल आपल्याला, तरी बेकार वाटत असेल तरी. चला ते चाललेले आहेत. बाय बाय.
तर अशा पद्धतीने हे एवढे अफाट लोकसंख्या आली होती बाळूमामाला वाटा लावण्यासाठी. आणि आता इथला हे शिव संपलेला आहे आणि आता इथून चाललेत हे बघा माझे मिस्टर.